अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री देव्यै नमः. नमो श्रीदेवी भवानी, अखिल जगत्त्रयाची जननी. हरिहर ब्रह्मादिका लागुनी, इच्छा मात्र वर्तवीसी. आणि सृष्टीचा दुर्गम चालविसी अनुक्रम. त्या तुझ माझे प्रणाम, जगन्माते सर्वदा. असो पूर्वाध्यायी कथन, श्री महासरस्वतीचे आख्यान. त्यात निशुंभाचे मरण श्रोतियांसी निवेदिले. आता पुढलिया इतिहासा, श्रोते हो सादर तुम्ही परिसा. कमलपुष्प सुवासी जैसा, भ्रमरलुब्ध होतसे. मेधा ऋषी होय सांगता, म्हणे एकाग्र ऐके गा सुरथा. निशुंभरणी पडला असता, क्रोध नावरे शुंभासी. ससैन्य बंधू पडला पाहून, बोलता जाहला तेव्हा वचन. दुष्टे बलावले पे करून, दुर्गे गर्व करू नको. अन्य शक्तींच्या बळे बहुत, तू युद्ध करीसी अद्भुत. त्यांच्याची योगे मान निश्चित, पावसी हे तुझ योग्य नव्हे. देवी बोलती जाहली त्यासी, मी एकची आहे परियेसी. मज वाचूनी तू दुसऱ्यासी, कैसा पाहसी अज्ञाना. अन्य ज्या ज्या शक्ती पाही, ते ते माझेची रूप असे सर्वही. दुष्टा सावध पाहे लवलाही, शक्ती प्रवेश मत्स्वरूपी. इतुक्यात सर्व शक्ती जाण, ब्रह्मशक्ती आदी करुण. देवी शरीरी जाहल्या लीन, एकटी अंबिका राहिली. ती शुंभासी म्हणे माझ्या विभूती, अनेक मत्स्वरूपे असती. त्या माझ्या ठाई निश्चिती, लय पावल्या निर्धारे. आता मी एकटी आहे रणी, तरी युद्ध करावे स्थिर होऊनी. ऋषी म्हणे सुरथा लागुनी, युद्ध तेव्हा प्रवर्तले. देवी आणि शुंभासुराचे, युद्ध मांडले उभयतांचे. अतिघोर युद्ध ते साचे, देव दैत्य पाहती. तीक्ष्ण शरांचे वर्षाव, टाकिती शस्त्रास्त्रे सर्व. घातक अस्त्रे योजुन, देवीच्या अस्त्रांचे खंडन. करिता जाहला क्षणार्धे. यानंतर शुंभासुर करिता जाहला संग्राम घोर. अनेक शस्त्रास्त्रे दुर्धर, देवीवरी सोडिली. त्याच्या शस्त्रास्त्रांचा सत्वरी, नाश इच्छुनी परमेश्वरी. इंद्र हुंकार उच्चार करी, तेणे नाशिले सर्वाते. शुंभे सोडुनी शतशर, झाकण केले देवीवर. देवीने बाण मारोनी सत्वर, धनुष्य त्याचे छेदिले. धनुष्य छेदिले असता जाण, दैत्येंद्र धावला शक्ती घेऊन. देवीने चक्राते सोडून, शक्ती छेदुनी पाडिली. त्यानंतर शुंभासुर खड्ग घेतसे तीव्र धार. शतचंद्र दिवाकर, रोखले असती जयावरी. ऐशी तो तरवार देविसी, मारिता जाहला निश्चयेसी. देवीने शर सोडोनी वेगेसी, खड्ग छेदुनी पाडिला. आणखीही सोडोनी शर, चर्म छेदुनी केले चूर. सूर्याचे किरण ज्यावर, झळके ढाल तेणे ती. पुन्हा देवीने सोडुनी बाण, अश्वसारथी मारिले जाण. त्याचे धनुष्यही छेदुनी, टाकिती जाहली क्षणमात्रे. अश्वसारथी मारिले जाण. शुंभ क्रोधासी पावला, मुद्गल घेऊनी धाविन्नला. देवीने बाण सोडोनी वहिला, मुद्गन छेदिला क्षणमात्रे. तथापि तो शुंभ दैत्य, मुष्टी वळोनी धावला त्वरित. केला अतिनिष्ठूर आघात, देवी हृदयी तत्काळ. तेव्हा देवीने तलप्रहार, उरावरी मारिला सत्वर. दैत्य पडला धरणीवर, हाहाकार पै जाहला. तो दैत्यराज अतिदारुण, पुन्हा उठला न लगता क्षण. सवेची करुनी उड्डाण, देवी उचलोनी घेतली. देवी ते नेऊनी आकाशी, शुंभ मारू पाहे तियेसी. निराधारा देवी शुंभासी, युद्ध आकाशी करीतसे. देवीचे आणि शुंभाचे, युद्ध गगनी जाहले साचे. परस्पराघात शस्त्रांचे, एकमेकांसी मारिती.
मुनी सिद्धादी देव पाहती, जय सर्व चंडिकेसी इच्छिती, देवीने युद्ध अनेक रीती, तया शुंभासी मांडिले, संग्राम करोनी वाढ वेळ, देवीने उड्डाण केले तत्काळ, आणि दैत्य उचलोनी सबळ, आकाशमार्गी भ्रमविला, नंतर त्या ते धरुनी चरणी, चक्राकृती फिरवूनी गगनी, भूमीसी टाकिला क्रोधे करुनी, धरणी कंप जाहला तई, पुन्हा होऊनी तो सावध, वेगे धावला मुष्टी वळोन, देवी ते मारावे म्हणून, क्रोधे धरिता जाहला, शुंभ धावूनी आला जवळ, ऐसे देवीने पाहूनी तत्काळ, क्रोधे हृदयी मारूनी शूळ, भूमीवरी पडला तो, शुंभ पडता धरणीवर, असुरदळी आकांत थोर, एकची जाहला हाहाकार, प्रलय अनिवार्य वर्तला, सप्त समुद्र सप्तद्वीप, पृथ्वी पावली कंप, शुंभाच्या शरीराचा क्षेप, होता पर्वत थरारले, तो दुरात्मा पडला असता, जग प्रसन्न जाहले तत्वता, सर्व विश्वासी जाहली स्वस्थता, आकाशही निर्मळ जाहले, उल्कांसहित मेघ उत्पात, पूर्वी होत असती जे बहुत, ते सकळही जाहले शांत, सरिता मार्ग चालिला, शुंभ पडला हे ऐकोनी, आनंद जाहला त्रिभुवनी, सर्व देवींच्याही श्रेणी, अत्यंत हर्षाते पावल्या, ऐसी देवांसी जाहलिया तुष्टी, केली देवीवरी पुष्पवृष्टी, सर्व ऋषींच्याही कोटी, आनंदे स्तविती देविते, दुंदुभी वाजले अपार, गंधर्व गाती मधुर स्वर, अप्सरांचे नृत्य सुंदर, स्वर्गी होते जाहले, अनेक सुगंधा सहित वात, येते जाहले परमाद्भुत, अग्निही होऊनिया शांत, स्वये कुंडांत प्रकाशले, प्रभायुक्त सूर्य जाहला, दिग्जनित शब्द शांतावला, प्रभायुक्त सूर्य जाहला, दिग्जनित शब्द शांतावला, सकळ लोक आनंदला, हर्ष जाहला त्रैलोकी, असो या प्रकारे करून, शुंभ दैत्याचे केले हनन, पुढील अध्यायी निरूपण, नारायणी स्तुती असे, हे महासरस्वतीचे आख्यान, श्रवणे पठणे करी पावन, सकळ मनोरथांचे पूर्ण, येणे करुनी होत असे, रणी आपणा होऊनी विजय, शत्रूचा होतसे पराजय, सर्व दुःखांचा नाश होय, पठण मात्रे करुनिया, जैसे व्यासे वर्णन केले, तैसेची येथे निरूपिले, सज्जनी पाहिजे परिसिले, कृपा करुनी सर्वदा, श्री अंबिकेसी नमस्कार, माझे असोत निरंतर, राम ब्राह्मण वर्णेकर, तिचे चरणी लीन सदा, इति श्री मार्कंडेय पुराणे, सावर्णिके मन्वंतरे, देवी भगवती महात्मे, महासरस्वत्याख्याने, शुंभासुरवधनाम दशमोऽध्यायः, श्री जगदंबार्पणमस्तु। अध्याय 11। श्री गणेशाय नमः, श्री महासरस्वत्यै नमः, श्री देव्यै नमः। जय भव दुःख विनाशके, भक्तिपालके दुष्टांतके, उत्पत्ती स्थिती संहारके, जय अंबिके तुझ नमो। तू अनंत अवतार धरून, दुष्टजना करिसी शासन, आणि निजदासांचे रक्षण, आनंदे करिसी अंबे तू। असो आता श्रोते सज्जन, तुम्ही होऊनी सावधान, पहा मागील अनुसंधान, सिंहावलोकने करुनिया। गतकथार्थ सम्यक, देवीने शुंभ मारिला देख, देवहर्षे पावले सकळिक, हे निरूपण जाहले। आता पुढील सुरसकथा, मेधा सांगे राजा सुरथा, तीच विस्तारे तुम्हा समजता, सांगतो मी निश्चये। देवीने शुंभ निशुंभ असुर, मारिले असता इंद्रादी सुरवर, अग्न्यादी दिक्पाळ समग्र, स्तविते जाहले देवी ते। इष्टलाभे प्रसन्न मुख, आशा पूर्ण जाहल्या देख, तेव्हा मिळोनी सकळिक, कात्यायनी स्तवियेली। देवी जे शरण येती तू ते, त्यांच्या नाशिसी तू दुःखाते,
आता प्रसन्न हो आम्हा ते, शरण आलो तुझ लागी. तू सकळ जगाची माता, चराचरी वागे तुझी सत्ता. विश्वाची ईश्वरी तत्वता, आम्हा लागी प्रसन्न हो. तू विश्वजनक माया खरी, तुझ शरण आलो निर्धारी. प्रसन्न होऊन या झडकरी, आम्हा लागी तरावे. तू जगासी आधारभूत, पृथ्वी रूपे विश्वधरित. उदक रूपे तू निश्चित, या विश्वासी वाढवीसी. तू वैष्णवी शक्ती उत्तम, अनंत तुझा पराक्रम. या जगाचे बीज परम, थोर माया अससी तू. तुझ्या माया मोहे करुण, मोहिला असे समस्त जन. तू जरी होसी प्रसन्न, तरीच मुक्ती जगासी. सकळ विद्या तुझे भेद, तू समस्त स्त्रियां प्रसिद्ध. तू एक विश्वव्यापक अगाध, तुझी स्तुती तू करीसी. जेव्हा तू सर्वभूत रूपिणी, भोग मोक्ष प्रदायिनी. तव स्तुतीसी आमुच्या वाणी, सदा तत्पर असोत. सर्व जनांचे हृदयी जाण, तू बुद्धिरूपे अससी पूर्ण. तू स्वर्ग मोक्ष देणार आपण, नारायणी तुझ नमो. नारायणाची पत्नी म्हणून, तुझ नारायणी हे अभिधान. वेदरूपे नारायण, ठेविता जाहला तुझ लागी. कला काष्ठादी रूपे परम, करिसी विश्वाचा परिणाम. काळरूपे संहार धर्म, नारायणी तुझ नमो. सर्व मंगळांचे तू मंगळ, शिवे तू साधिसी अर्थ सकळ. त्र्यंबके गौरी शरण केवळ, नारायणी तुझ नमो. तू उत्पत्ती स्थिती प्रलयाची, शक्ती अनादी अससी साची. गुणाश्रया गुणमयाची, नारायणी तुझ नमो. शरणागत जो असे दीन, त्याच्या पीडेचे तू परित्राण. करिसी सर्वांची पीडा हरण, नारायणी तुझ नमो. तू हंसयुक्त विमानवाहिनी, तू ब्रह्मशक्ती रूपधारिणी. तू कुशोदके क्षयकारिणी, नारायणी तुझ नमो. तू रुद्रशक्तिरूपे करुण, केले त्रिशूलचंद्र सर्पधारण. आणि महावृषभ वाहन, नारायणी तुझ नमो. तू कौमारी रूप धरिसी, मयूर कुक्कुट पालन करिसी. हस्ताचे ठाई शक्ती धरिसी, नारायणी तुझ नमो. शंखचक्रादी शारंग प्रसिद्ध, ग्रहण करुनी आयुधे विविध. होसी तू वैष्णवी रूप अगाध, नारायणी तुझ नमो. घेऊनी महाउग्र चक्रा, दाढेने सावरिली वसुंधरा. वराहरूप तू भयंकरा, नारायणी तुझ नमो. उग्र नृसिंह रूप धरुन, हिरण्यकशिपू मारिला जाण. त्रैलोक्याचे केले त्राण, नारायणी तुझ नमो. किरीटवज्र सहस्रनयन, ऐसे त्वा इंद्ररूप घेऊन. केला वृताचा प्राणहरण, नारायणी तुझ नमो. शिवदूतीच्या रूपे केवळ, मारिले दैत्य महाबळ. घोर शब्द केला तत्काळ, नारायणी तुझ नमो. दाढा भयंकर वदने, शिरोमाला विभूषणे. चामुंडे चंडमुंड मथने, नारायणी नमोस्तुते. लक्ष्मी लज्जे महाविद्ये, श्रद्धे पुष्टी ध्रुवे स्वधे. महारात्री महाविद्ये, नारायणी नमोस्तुते. तू मेधा तू श्रेष्ठा सरस्वती, भ्रममानाची तू संपत्ती. ईशे तू प्रसन्न होय नियती, नारायणी नमोस्तुते. सर्व स्वरूप तू सर्वेश्वरी, सर्व शक्तियुक्त अवधारी. भयापासूनी आम्हासी तारी, दुर्गे देवी तुझ नमो. हे तुझे सौम्य वदन, शोभायमान त्रिलोचन. करावे सर्वभूत रक्षण, कात्यायनी तुझ नमो. कतऋषींची कन्या म्हणोनी, नाम असे कात्यायनी. त्या तुझ प्रति भवानी, नमस्कार आमुचा. तुझा त्रिशूल भयंकर, ज्वाला कराल अतिउग्र. सर्व दैत्य नाश करो सत्वर, भद्रकाली नमोस्तुते. भद्र म्हणजे कल्याण, ते होय कालीपासून. जिच्या भक्तांचे म्हणून, भद्रकाली नाम तुझे. देवीची घंटा शब्दे करुनी, जगाते करुनिया पूर्ण. दैत्य तेजाते नाशी जाण, तुझी घंटा जगदंबे. ती घंटा पापांपासूनी, सर्वदाही पुनीत करून. आमुचे करो संरक्षण, पुत्रापरी निश्चये.
असुर रक्त वसांपक, तेणे माखिला खड्ग सम्यक, शुभाकारणे होवो देख, चंडिके तुझ शरण आम्ही. तू संतुष्ट जाहलीस असता, सर्व रोग नाशिसी तत्वता, सर्व कामांते तुझी रुष्टता, नाश करी जगदंबे. तुझे जे का आश्रित जन, त्यांसी नाही विपत्ती जाण, ते तव आश्रयाते पावोन, धन्य होती त्रैलोकी. त्वाम बहुशक्तिरूप घेतले, धर्मद्वेष्टे असुर भले, यांशी बळे कंदन केले, तुझ ऐसी कोण दुजी. विद्याशास्त्रे विवेकद्वीप, आद्य वाक्यांत तुझे रूप, महांधकार ममत्वकूप, यात विश्व भ्रमले हे. या भवसमुद्राचे ठाई, अससी महाविकारियही, शत्रु चोर दावानलाही, तेथे तू रक्षिशी विश्वाते. तू विश्वाची स्वामिनी जाण, यास्तव जगाचे करिसी पालन, विश्वात्मिका अससी म्हणून, धारण करिसी जगत्रया. ब्रह्मादिक जे जगदाधार, यांसीही तू स्तुत्य साचार, या कारणे तव चरणी तत्पर, ते नम्र होऊनी राहती सदा. देवी तू प्रसन्न होऊन, शत्रूंपासून करिसी पालन, जैसे आताची दैत्यवधून, रक्षण केले आमुचे. सकल जगाच्या पापांते, उत्पात आणि उपसर्गांते, शीघ्र आता त्वा शांतीते, पाववावे जगदंबे. तू विश्वपीडा हारिणी पाही, शरणागतांसी प्रसन्न होई, त्रैलोक्यवासी लोकांतेही वरप्रदान करावे. असो ऐसी देवांची स्तुती, ऐकोनी तेव्हा श्री भगवती, प्रसन्न होऊनी होय बोलली, सुरगणांते ते धवा. वरदानी तुम्हा लागुनी, तरी वर मागावा ये क्षणी, जो का इच्छित तुमचे मनी, आणि जनी उपकारक. मागाल त्या वराते देईन, तुमचा अर्थ पूर्ण करीन. ऐसे देवीचे ऐकोनी वचन, देव बोलते जाहले. तू त्रैलोक्याची अखिलेश्वरी, सर्व बाधा प्रशमन करी, विनाशावे आमुचे वैरी, हेची कार्य करावे. तुझसी मागतो हाची वर, जेव्हा आम्हासी संकट थोर, पडेल तेव्हा तू अवतार, घेऊनी विघ्न निवारावे. ऐकोनी सर्व देवांची वाणी, देवी बोलती जाहली ते क्षणी. पूर्वी 3 अवतार धरुनी, दैत्य मारिले दुरात्मे. मधुकैठव महिषासुर, 2 अवतारी हे दैत्यवर, मारिले पूर्वी आता सत्वर, शुंभ निशुंभ मारिले हे. पुढेही बहुत अवतार, तुम्हासाठी धरीन साचार, त्यांचा सांगते मी विस्तार, श्रवण करा देव हो. त्यांचा सांगते मी विस्तार, श्रवण करा देव हो. वैवस्वत मनु माझारी, 28व्या युगांतरी, द्वापारांती गोकुलपुरी, उत्पन्न होईल नंदगृही. प्रथम भूतळी येऊन, देवकीचा गर्भ काढीन, रोहिणीच्या उदरी घालीन, मग उत्पन्न होईन मी. नंदगोपाची पत्नी जगात, यशोदा नामे जी विख्यात, तिचे पोटी अवतार निश्चित, मी घेईन मध्यरात्री. तेव्हा वसुदेव कृष्णाते आणील, यशोदेचे पुढे ठेविल, आणि मजला घेऊन जाईल, मथुरे लागी वेगेसी. देता देवकीचे जवळ, कंस येईल उतावीळ, माते घेऊनी तत्काळ, शिळेवरी आपटू पाहे. ते गगनी जाईन वरचेवरी, कंस भय पावेल अंतरी, देवगंधर्व ते अवसरी, स्तवन माझे करतील. शुंभ निशुंभ दोघे दैत्य, पुन्हा उत्पन्न होतील सत्य, त्यांचा वध करावा अगत्य, जगदंबेत्वा निर्धारे. ऐसी देवी स्तुती ते काळी, ऐकोनी येईन विंध्याचळी, तेथे राहून तत्काळी, वधीन शुंभ निशुंभांते. ज्यासाठी 4था अवतार, तो वधूनी शुंभासुर, देवभक्तांसी हर्ष थोर, करीन मीच ते समयी. 4थे अवतारी सत्य जाण, नंदा ऐसे नामाभिधान, माझे असंख्य नामगुण, अंत न कळे कोणासी. 5व्या अवताराचे कारण, सांगते मी तुम्हा लागून, काश्यपाची स्त्री दनुजाण, पुत्र तियेचे 61. दनुचे म्हणोनी दानव,
पराक्रमी असती सर्व, त्यात वैप्रचित्त जयाचे नाव, महागर्विष्ठ असुर ते. जाहले त्वदंशापासाव, असुर पराक्रमी अभिनव, त्याही पराभव्यता देव, मजला येतील शरण. तेव्हा रक्तदंतिका नामे सत्वर, पाचवा मी घेईन अवतार. भूमी एवढे करून शरीर, स्थावर जंगम व्यापीन मी. मेरू एवढे करीन स्तन, घोर रूप पृथ्वी प्रमाण. दानवांचे घेईन प्राण, चावोनी गिळीन सगळेची. तेव्हा दानवा ते भक्षिता, रक्तदंत होतील तत्वता. म्हणून नाम रक्तदंता, तेव्हा होईल मजलागी. ऐसे सर्व दानव मारिल्यावर, सुखी व्हाल तुम्ही अपार. तुमची संकटे वारंवार, निवारण करीन मी. सहाव्या अवताराचे कारण, सांगते मी तुम्हा लागून. शतवर्षे पर्जन्य जाऊन, अनावृष्टी होईल. तेव्हा क्षुधे तृष्णेने व्यापून, स्तवितील सर्व ऋषीगण. कित्येक सोडतील प्राण, अन्ना वाचोनी ते काळी. तैअयोनी शताक्षी अवतार, घेऊनिया मीच सत्वर. शतनेत्रांनी मुनिवर, कृपादृष्टीने पाहीन पै. तेव्हा शताक्षी हे नाम, माते ठेवतील परम. मग अन्न शाकादी उत्तम, आपुले देही करीन. वृष्टी वाचूनी शाक अन्न, स्वशरीरापासूनी उत्पन्न. करोनी पोसीन ब्राह्मण, भरण करीन सर्वांचे. तेव्हा शाकंभरी हे नाम, माझे होईल विख्यात परम. तेव्हाची असुर दुर्गम, त्याते मारीन निश्चये. दैत्य दुर्गमाख्य मारीन, म्हणून दुर्गा देवी हे अभिधान. माते प्राप्त होईल पूर्ण, सर्वजनी विख्यात ते. सातव्या अवताराचे कारण, आताची तुम्हा ते सांगेन. राक्षस बहु होतील जाण, पृथ्वीवर एकदा. धेनु ब्राह्मणा ते भक्षतील, यज्ञयागादी विध्वंसतील. तेव्हा सर्व ऋषी स्तवितील, मज कारणे पुनरपी. तेव्हा ही मागुती भयंकर, रूप धरुनिया दुर्धर. राक्षस भक्षीण समग्र, ऋषीरक्षणा कारणे. मग सहजची ऋषीगण, स्तवितील मज लागून. भीमादेवी नामाभिधान, विख्यात तेव्हा होईन. आठव्या अवताराचा हेतू, सांगते मी तुम्हा प्रत. अरुण नामे प्रचंड दैत्य, तो त्रैलोक्यासी पीडा करील. सर्व देवांसी त्रासवील, गायी ब्राह्मणांते भक्षील. भ्रष्ट करील स्त्रियांते, तेव्हा देवऋषी प्रजागण. मज कारणे येतील शरण, मग मी आठवा अवतार धरीन. भ्रमर रूपते समयी, असंख्यात होऊनी भ्रमर. चित्र विचित्र वर्णी अपार, मारीण तो महाअसुर. त्रैलोक्य हिता कारणे, अरुण दैत्यासी मारिता यापरी. मज लोक म्हणतील भ्रामरी, स्तवन माझे नानापरी. या त्रिलोकी करतील, ऐसे केवळ त्रैलोक्य हिता. मी अवतार धरीन तत्वता, अष्ट अवतारांची कथा. तुम्हा कारणे निरूपिली. देवहो या प्रकारे करून, जेव्हा जेव्हा दानवांपासून. तुम्हासी पीडा होईल जाण, धर्म अवघा लोपेल. तेव्हा तेव्हा अवतार धरून, करीन शत्रूंचे निर्दळन. मुख्यत्वे अंशबळे करून, उत्पन्न होईल ते काळी. कार्यानुसार अवतार, मी घेतसे निरंतर. ऐसे देवी बोलली साचार, देवांलागी ते धवा. असो या प्रकारे करून, या अध्यायी निरूपण. देवीने स्वमुखे आपण, अवतार कथिले देवांसी. पुढे 12वे अध्यायी जाण, स्वचरिताचे महिमान. देवी सांगेल देवान लागून, एकचित्ते श्रवण करा. हा अध्याय सुरस जाण, याचे करिता श्रवण पठण. सर्व बाधा जाती निरसून, देवी ही श्रवण करीतसे. ऐसी देवीची ही वाणी, पुढील अध्यायी पहा शोधुनी. देवीने स्वमुखे करुनी, चरित्र वर्णन केले जे. व्यासे जैसे वर्णन केले, आणि देवीनी हे बोलविले. तैसेची येथे निरूपिले, यात संशय असेना. यास्तव सज्जनी अवधान, देऊनी ग्रंथ करावा श्रवण. निरंतर राम ब्राह्मण,
हेची प्रार्थी सर्वांसी. त्या देवीसी नमस्कार, माझे असोत निरंतर. जिने कृपा करुनी निजदासावर, हा गोड ग्रंथ वदविला. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने नारायणी स्तुतिर्नाम एकादशोऽध्यायः. श्रीजगदम्बार्पणमस्तु.